नमस्कार मंडळी. मुलांना मॅगी खायची होती, पण म्हटलं नेहमी एकसारखीच मॅगी काय करायची. आज थोडंसं आपण मॅगीपासून थोडंसं वेगळं काहीतरी बनवूयात. त्यासाठी मी काय केलं, इथं 15 रुपयाचं हे मॅगीचं पॉकेट घेतले आणि ही मॅगी 15-20 मिनटं अशी भिजत घातली आहे. आता 15-20 मिनटं झालेले आहेत आणि ही मॅगी मी पूर्ण काय केले, आता फोडून घेतली आहे आणि आता त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि हे पूर्ण अशी आता काय करायची, सुट्टी करून घ्यायची आहे. आणि ही पूर्ण अशी मोकळी केल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं, 1 वाटी बेसन पीठ घातले. नंतर त्यामध्ये कांदा घातला, एक मोठा कांदा मी उभा चिरून घातला आहे. नंतर त्यामध्ये काय करायचं, चवीनुसार तिखट घालून घ्यायचे. तुम्ही कितपत तिखट तुम्हाला आवडतं त्यानुसार तिखट घालायचे. हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. नंतर त्या मॅगीच्या पॅकेटमध्ये होता की नाही, तोच मॅगी मसाला मी इथं वापरला आहे, तो घालते आहे. तो मॅगी मसाला घालायचा आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा भरून मी ओवा घातला आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घातली. आता हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस एकत्र केल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे. अगदी आपण भज्याला मळतो की नाही, अगदी तसं. आपण आज करणार आहोत मॅगीचे पकोडे. पाणी मात्र थोडंसंच लागतं बरं का. थोड्या पाण्यामध्येच हे छान पीठ असं भिजलं जातं. आता इथं तेलही छान तापले. आपण आता त्यामध्ये पकोडे सोडून घेऊयात. हे पकोडे लहान मुलांना तर खूप आवडतात, कारण त्यांना मॅगीच खूप आवडते मुलांना. त्यामुळे मॅगीचे कोणतेही पदार्थ जर केले ना, मुलं फार आवडीने खातात. आणि हे पकोडे लहानांबरोबर मोठ्यांनाही आवडतात. अगदी सायंकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी हे स्नॅक्स खूप छान आहे. तुम्ही बनवू शकता. आता आपली खालची बाजू छान, या पकोड्यांची खालची बाजू छान अशी तळली गेलेली. आपण आता उलटी-पालटी करून हे पकोडे तळून घेऊयात. हे पकोडे खायला एकदम कुरकुरीत असे होतात बरं का. आता आपला इथं पहिला घाणा इथं तळून तयार आहे. काढून घेऊयात आपण. अशा पद्धतीने पूर्ण पिठाचे पकोडे करून घ्यायचेत. मी आत्ता ताटात असं वाजून पाहिलं, एकदम खुडखुडीत असे आणि कुरकुरीत असे झालेले आहेत ते. कुडूम आवाज येतो एकदम. आता इथं सगळे पकोडे मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि हे पकोडे खूप छान लागतात बरं का. अशा पद्धतीचे मॅगीचे पकोडे तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बरं का.